कथा श्रवण करा पहिल्यांदा सगळ्यांना. सुदामा नावाचा ब्राह्मण आहे. पत्नी नावाप्रमाणे सुशील आहे, नावही सुशीलाच आहे. मुलं आहे, सुंदर अशा प्रकारे संसार चालू आहे. तर संसाराची परिस्थिती जर आपण पाहिली, मीठ आहे तर पीठ नाही, पीठ आहे तर मीठ नाही, असं हे सुदाम त्यांचं जीवन. सकाळी जर भोजन केलं तर संध्याकाळी मिळेलच याची काही गॅरंटी नाही, असं हे जीवन. मुखामध्ये सतत परमात्म्याचे चिंतन, पण देवाला कधी काही मागणं नाही. एक दिवस सुशीला सुदामचंद्र म्हणते आहे का हो, ज्याचं तुम्ही सदैव चिंतन करता असा हा कृष्ण कुठे राहतो? सांगितलं द्वारकेला आहे. तुम्ही सांगता तो तुमचा बाल सखा आहे. हो. द्वारकेचा राजा आहे. हो. मग विचार करा, ज्याची नगरी सुवर्णाची आहे, जो प्रत्यक्ष राजा आहे, ज्याचं तुम्ही सदैव चिंतन करता, बाल सखा आहे असं सांगता, मग तुम्ही मित्र आहे असं म्हणता, तर आपली परिस्थिती दारिद्र्य आहे. आपली ही अशी जीवन प्रमाणात घालवण्यापेक्षा तुमच्या मित्राकडे जा, त्याला आपली परिस्थिती सांगा, तो आपल्याला जीवन जगण्यापुरतं तरी काहीतरी देईल. सुदामाने आपल्या पत्नीला फार गोड उत्तर दिलं, सुशीला, जीवनामध्ये मित्र जरी असला तरी मित्राकडे सुद्धा काही मागायचं नाही. मित्र असला म्हणून काय झालं, पण त्याच्याकडे सुद्धा काही मागायचं नाही. पण तुकोबरा म्हणतात, मित्र केला महाबळी, कामाने अंत काय. असा मित्र काय कामाचा की जो कधी कामी पडत नाही. मित्र आहे म्हणताना मग एक काम करा, त्याच्याकडे जा आणि आपल्या संसाराकरता काहीतरी मागून घ्या. सुदामाने सांगितलं, हे सुशीला, मी जात नाही, काही मागत नाही. कारण हे मागणाऱ्याचं जे जीवन आहे ते भक्ताचं जीवन नसतं, तो व्यापारी असतो, व्यापार करणारा असतो. येसी तेव्हा देसी, त्याला व्यापार असं म्हणतात. तो व्यापारी, मला व्यापारी ठरायचं नाही, मला भक्त ठरायचा. व्यापारी नाही व्हायचं. सुशीलीने सांगितलं, ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काय, तुम्ही तुमच्याकरता काही मागू नका, मग आपल्या मुलांकरता काहीतरी मागा. मग मात्र सुदामजींचा नाविलाज झाला. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, हरकत नाही. सुशीलीने सांगितलं, जा आणि तुमच्या मित्राकडून काहीतरी घेऊन या. परीक्षिती राजाने प्रश्न विचारला, मुनिवर्य, मला सांगा, सुदामजी हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे मित्र होते, पण तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दरिद्रता प्राप्त झाली, असं कसं? आमदाराचा मित्र जो आहे तो संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा मुकलेला आहे, असं कधी होऊ शकतं का? नाही. त्यांचा मित्र म्हटल्यानंतर तो श्रीमंतच असणार आहे. मग इथे मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मित्र दरिद्री कसा? परीक्षिती राजाने प्रश्न विचारल्यानंतर शुकाचार्य सांगतात, सुदामाच्या जीवनामध्ये दरिद्रता प्राप्त झाली. पूर्व पिटिका, पूर्व कारण काय आहे ऐका. ज्या वेळेला सुदामजी भगवान श्रीकृष्ण परमात्मा संदीपाणी ऋषींच्या आश्रमामध्ये राहत असताना एक दिवस संदीपाणी ऋषींच्या पत्नीने सांगितलं कृष्णाला, हे कृष्णा, अग्निकाष्ट आणण्याकरता वनामध्ये जा. भगवान परमात्म्याने सर्व मित्रांना सोबत घेतलं. अग्निकाष्ट आणण्याकरता वनामध्ये जात असताना संदीपाणी ऋषींच्या पत्नीने सांगितलं, हे बघा, तुम्हाला भूक लागेल, येण्याकरता उशीर होईल, काहीतरी खाण्याकरता तुम्ही घेऊन जा. म्हणून हरभऱ्याची कुरचुंडी सुदामाच्या जवळ दिली आणि सुदामजींना सांगितलं, सगळ्यांना भूक लागल्यानंतर वाटून दे. सुदामजींनी सांगितलं, हरकत नाही. निघाले. दिवसभर लाकडं तोडली, येण्याकरता रात्र झाली. पावसाळ्याचे दिवस होते, धोधो पाऊस चालू झाला. सर्वांचे अंग ओलीचिंब झाली. भगवान परमात्म्याने सांगितलं, सर्वांची अंग ओलीचिंब झाली, सर्वांना थंडी वाजत असेल, एक काम करा, जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत आपण एका झाडावरती थांबू. सगळे जण त्या झाडावरती चढल्यानंतर प्रत्येक जण एका फांदीवरती बसले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या पाठीमागे, सुदामा
बाकीचे सर्व मित्र असे खांद्यांवरती बसले. झिमझिम झिमझिम पाऊस चालू होता, पण तेवढ्यामध्ये सुदामजींना भूक लागली. रात्रीचा किर अंधार होता, पाऊस पडतो आहे. सुदामजींना भूक लागल्यानंतर सुदामजींनी त्या पुरचुंडीकडे पाहिलं, मनात विचार केला, आता ही जर मी पुरचुंडी खोलली आणि सगळ्यांना जर वाटू लागलं तर याच्यातले हरभरे मला तरी किती शिल्लक राहतील. म्हणण्यापेक्षा मी जर हे हरभरे अंधारामध्ये गुपचूप खाल्ले, कोणाला दिसणार नाही. म्हणून सुदामजींनी ती पुरचुंडी खोलली, मुठभर हरभरे घेतले, तोंडामध्ये टाकले. पण हरभरे हा पदार्थ असा आहे तो गुपचूप खाता येत नाही. गुपचूप खाण्याकरता एकच पदार्थ आहे थोरातांना, कोणता? शेवया. तो गुपचूप येतो खाता. पण हरभरे गुपचूप खाता येतात का? नाही, तो गुपचूप खाता येत नाही. त्या हरभरे जे आहे तोंडामध्ये वाजू लागले, अशी वाजू लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आवाज ऐकला, त्या आवाजाचा मागोवा घेतला. कुठून आवाज येतो आहे? इकडून नाही, इकडून नाही, समोरून तर कोणी नाही, येतो आहे पाठीमागून. आणि मग माझ्या पाठीमागे कोण बसलेला आहे? झाडावरून पाठीमागे वळून जर पाहिलं तर पडण्याची शक्यता आहे. म्हणून परमात्म्याने पाठीमागे फक्त मागोवा घेतला आणि फक्त आवाज दिला, माझ्या पाठीमागे कोण आहे? सुदामजी तुम्ही आहात ना? सुदामजीच्या तोंडामध्ये त्या हरभरे होते. असं केलं. भगवान परमात्मा म्हणताय, सुदामजी काय झालं? सुदामजी काही बोलले नाही. भगवान परमात्मा म्हणतात, सुदामजी कुडकुड कुडकुड आवाज कसला येतो आहे? सुदामजीने काय केलं? फक्त ते तोंडामध्ये सगळं गिळून टाकलं. आणि आता सुदामजी देवाला बोलतायत, देवा कृष्णा, माझ्या तोंडात काय नाही, म्हणजे कुडकुड आवाज कशाचा येतो आहे? काही नाही देवा, तुला माहिती आहे का, पाऊस पडला, अंग ओलंचुंब झालेलं आहे, थंडी वाजती आहे आणि थंडीनं माझे दात जे आहे ना ते कुडकुड 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 वाजतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ओळखून घेतलं आणि सुदामजींना शाप दिला. काय? सुदामजी, मला सोडून तुम्ही खाताय, एकटे खाताय, बरं चोरून खाताय. मला जर तुम्ही खरं सांगितलं असतं, मी काही बोललो नसतो. माझ्यासोबत खोटं बोलताय म्हणून भगवान परमात्म्याने शाप दिला. माझ्यासोबत खोटं बोलतात ना, जा आयुष्यभर तुमच्या असेच दात वाजत राहतील. परिणाम असा झाला, सुदामजींच्या जीवनामध्ये एक खोटं बोलल्यामुळे जीवनामध्ये दरिद्रता प्राप्त झाली. म्हणून महिला मंडळ, पुरुष मंडळी सर्वांना विनंती आहे की जीवनामध्ये जे जे तुम्ही काही दिनक्रमात, रोजच्या दिनक्रमेमध्ये जे जे तुम्ही काही भोजन करत असाल ना, तर पहिला नैवेद्य कोणाला देत जा? परमात्म्याला देत जा. आणि त्याच्या विरहित जर आपण खाल्लं तर ते चोरून खाल्ल्याप्रमाणे आहे. आणि चोरून खाल्ल्यानंतर काय प्राप्त होतं हे सर्वांना माहित आहे, दरिद्रता प्राप्त होते. म्हणून दरिद्रता आपल्यावरती येऊ नये म्हणून पहिला नैवेद्य कोणाला द्यायचा? भगवान परमात्म्याला द्यायचा. आणि तुम्ही भाग्यवान आहात सर्व मंडळी की तुमच्या गावामध्ये मधुकरी मागण्याकरता लहान लहान ते मुले येतात. मधुकरीचं अन्न मी आळंदीमध्ये खाल्लेलं आहे. ते अन्न तुम्ही एकदा खाऊन पहा. घरचं जेवण आणि मधुकरीचं जेवण किती आनंद असतो. ज्ञानोबा आहे, सगळीकडे मधुकरी मागत होते आणि सर्वांची मधुकरी एकत्रितपणे करून ती खात होते. त्याच्यामध्ये किती आनंद असतो. आळंदीला तुम्ही जाऊन पहा. मी स्वतः मधुकरीचं अन्न खाल्लेलं आहे. ते अन्न खाण्याकरता आजही इच्छा होते की मधुकरीचं अन्न खावं. इतका रुचकरपणा असतो त्या मधुकरीच्या अन्नामध्ये, काय सांगावं. आणि असं मधुकरीचं जो कोणी अन्न खात असेल ना, तर तो जीवनामध्ये ज्ञान निश्चित संपादन करू शकतो आणि खऱ्या अर्थाने तो कीर्तनकार बनू शकतो. तुमच्या गावात मधुकरी येते, मला आनंद वाटला या बाबतीमध्ये. आणि मुधुरवाडीचे सर्व मंडळी जे आहेत ना, खऱ्या अर्थाने भाविक आहात आपण. आपल्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी दान घडत आहे. मला तर असं वाटतं कधी कधी लहान मुलं जी आहेत ते मधुकरी मागण्याकरता येतात. मी कधी कधी असं माझ्या मनात वाटतं म्हणून तुम्हाला सांगते आहे, पहिला नैवेद्य नाही देवाला दिला तरी चालेल, पण आता एक गोष्ट माझी लक्षात ठेवा. पहिली झालेली जी पोळी आहे ना, मधुकरी मागण्याला येणारे जे लहान मुलं आहेत त्यांच्या झोळीमध्ये टाका. त्यांनी जर मधुकरी खाल्ली तर साक्षात भगवान परमात्म्याने ती मधुकरी तुमची ग्रहण केलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून महाराज काय भाग्य आहे जो कोणी रोज परमात्म्याला नैवेद्य देत जर असेल, चांगली गोष्ट आहे. आणि चोरून जर खाल्लं तर दरिद्रता प्राप्त होत असते. म्हणून चोरून खाऊ नका. सुदामजींच्या जीवनामध्ये दरिद्रता प्राप्त होणं मात्र, मग पत्नीनं सांगितलं जा आणि तुमच्या मित्राकडून काहीतरी मागून घ्या. सुदामजींनी सांगितलं ठीक आहे, मुलांकरता म्हणून मी जातो आणि काहीतरी मागून घे. सुदामजी निघाले. पण जाता जाता सुशीलेला म्हणताय, सुशीले मी माझ्या मित्राकडे चाललो.
चार ठिकाणी जात असताना रिकाम्या हाताने कधी जायचं नसतं. पहिली जागा आहे, मित्राच्या घरी जर चालला रिकाम्या हाताने जाऊ नका. दुसरी गोष्ट, गुरूंकडे चालला रिकाम्या हाताने जाऊ नका. तिसरी गोष्ट, संतांच्या दर्शनाला चालला रिकाम्या हाताने जाऊ नका. आणि चौथी गोष्ट, देवाच्या दर्शनाला चालला रिकाम्या हाताने कधी जाऊ नका. चार ठिकाणी जात असताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नका. इथे मात्र सुदामजी साक्षात परमात्म्याच्या दर्शनाकरता चाललेले होते. सुदामजीने सांगितलं, सुशीले रिकाम्या हाताने कसं जाणार, काहीतरी दे. सुशीला सांगते आहे, अहो ज्यांची संध्याकाळी जेवण करण्याची पंचायत आहे असं हे आपलं घर, घरात काय असणार आहे. परमात्मा सुदामजीने सांगितलं, शेजारून काहीतरी या. सुशीला गेली, शेजारणीला म्हणू लागली, बाई काहीतरी द्या. ती गाळत होती पोहे, ती पोहे गाळू लागली. तिला सुशीलेला पाहिलं तळपायाच्या मस्तकाला घेऊन, मस्तकाला गेली. मनात विचार करते आहे, रोजच येतात काहीतरी मागतात, परत देण्याचं नाव नाही. आजही आली आहे, काहीतरी मागती आहे, काय द्यावं. तिला राग आला. तिनं काय केलं, गाळलेले जे वरचे पोहे होते बाजूला ठेवले आणि खाली पडलेला जो चुरा होता ना, चुरा असा मुठभर उचलला आणि सुशीलेच्या हातामध्ये दिला. माणसाची महाराज विचारशक्ती आणि बुद्धी अशी असते, लोकांना जर काही द्यायचं जर असेल ना तर माणसं चांगलं देत नाही. देवाला जरी काही द्यायचं असेल ना चांगलं देत नाही. आता आमच्या सुद्धा दर्शन घेतात, दर्शन घेत असताना काहीतरी दक्षिणा देतात. दक्षिणा देत असताना सगळ्यात नोटा चांगल्या असतात असं अजिबात नाही. ज्या फाटक्या असतात ना, जे दुकानदार घेत नाही ते आमच्याकडे आणून देतात. आता आम्ही विचार करतो त्याचं करायचं काय, जे कुठं चालत नाही ते आमच्याकडे आणून देतात. आणि तुम्ही बघा, आता आमच्याकडे संस्थेमध्ये जे मुलं आहेत, मुली आहेत ना, जे तुमच्याकडे चालत नाही ते आमच्याकडे आणून देतात. एका माणसाने सांगितलं, म्हणे महाराज आमच्या एवढं घेऊन जा. म्हटलं काय झालं, त्रास देतात. म्हटलं मग इथं आल्यानंतर काय तिला फार शांत बसणार आहे का, ते आम्हालाही त्रासच देणार आहे. म्हणजे जे तुमच्याकडे चालत नाही ते आमच्याकडे कसं चालणार आहे. मग मात्र सुशीलेच्या हातावरती गाळलेले ते पोहे जे आहेत त्यानं घेतल्यानंतर तसेच निघाले. घरी आली, एक फटका उपरणं होतं, त्याला अनेक ठिकाणी छिद्र होतं, त्याची घडी मारली. त्यामध्ये पुढून हातातले जे पोहे आहे ते टाकले. बोलत्र्याची कुठे आहे. त्याची फोन वाजत आहे आजीच. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. सुशीलेला ते पोहे जे आहेत त्या पोह्याची पुरसुंडी तयार केली, सुदामजींच्या हातामध्ये दिली आणि सुदामजींना सांगितलं, जा आणि आपल्या तुमच्या मित्राकडून काहीतरी घेऊन या. सुदामजी निघालेले आहेत. सुदामजींची अवस्था जर आपण पाहिली, हातामध्ये काठी आहे, अंगामध्ये फाटलेली बंडी आहे, कवरेला गुडघ्यापर्यंत धोतर आहे, कपाळाला गंध आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतल्यामुळे जाणव आहे. आणि असे हे सुदामजी घरातून पहिलं पाऊल बाहेर टाकतायत आणि मुखामध्ये परमात्मा कृष्ण कृष्ण Come on.
रस्त्याने जात असणाऱ्या एका पुरुषाला विचारलं, का हो हे गाव कोणतं आहे? त्या माणसाने सांगितलं, हो हे गाव जे आहे ना द्वारका आहे. द्वारका द्वारका शब्द ऐकल्याबरोबर सुदामजी एखादा तरुण मुलगा कसा चटकन उठून उभा राहतो तसं सुदामजींचं वय झालेलं होतं, वृद्ध होते, आणि एका तरुण मुलासारखे चटकन उठून उभे राहिले. सुदामजींना इतका आनंद झाला, द्वारका आली, वा. सुदामजींना आनंद झाला. सुदामजी पुढे निघाले. एका व्यक्तीला विचारलं, का हो या ठिकाणी द्वारकेचा असणारा जो राजा आहे कुठे राहतो? त्या व्यक्तीने योग्य दिशा दाखवली. दिशा दाखवणारे सुद्धा माणसं योग्य असले पाहिजे. चुकीची दिशा दाखवणं, चुकीचा संदेश देणं हे मात्र व्यर्थ आहे. जीवनामध्ये चांगली गोष्ट आपण केली पाहिजे. त्या व्यक्तीला मात्र योग्य मार्ग दाखवला, योग्य रस्ता दाखवला. सुदामजी निघाले आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा गोड असा राजमहाल आहे द्वारापर्यंत आले. 2 द्वारपाल त्या ठिकाणी उभे होते आणि सुदामजी 2 द्वारपालांच्या जवळ येऊन उभे राहिले, हात जोडतायत आणि त्याच्यातल्या एका द्वारपालाला म्हणतात, हे द्वारपालांनो एक विनंती आहे. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शाम, वही सोच करके आस करके आया हूँ। अरे द्वार पालो कन्या से कह दो
से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, मिलने सुदामा गरीब आ गया है, मिलने सुदामा गरीब आ गया है. द्वारपालाला सांगितलं, हे द्वारपालांनो जा आणि तुमचा जो राजा आहे त्याला सांगा तुमचा बाप सखा सुदामा तुम्हाला भेटण्याकरता आलेला आहे. आणि द्वारपाल विचार करतायत, कुठे आमचा राजा आणि कुठे हा गरीब वृद्ध ब्राह्मण, मित्रत्वपणा कसा होऊ शकतो? मित्र जर आपण पाहिले व्यवहारामध्ये, श्रीमंत व्यक्तीचा मित्र श्रीमंतच असू शकतो. आमदाराचे जर मित्र पाहिले तर एकतर खासदार असतील, नाहीतर सभापती, जिल्हा परिषदचे सदस्य हे असू शकतात. आमदाराचा मित्र एकदम जर शेण काढणारा गडी जर असला तर ते मित्रत्वपणा झाला का? आपल्याला सुद्धा विशेष वाटेल ना. तसं कुठे राजा भोज और कहा गंगोत्री, तसं हे झालं ना. कुठे आमचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, कुठे हा साधा गरीब सुदामा ब्राह्मण आणि मित्र आहे असं सांगतो. खोटं तर सांगत नसेल ना. परंतु एका द्वारपालाच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली. तो निघाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजसिंहासनावरती विराजित आहे. त्या ठिकाणी द्वारपाल गेला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माला म्हणू लागलेला आहे, हे द्वारकाधीश भगवंता, हे कन्हैया, आपके दरबार में कोई गरीब ब्राह्मण आया है, बहुत दूर से आया है और अपना नाम बता रहा है सुदामा. सुदामा हा शब्द ज्या वेळेला श्रीकृष्ण परमात्माने ऐकला, राजसिंहासन सोडलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा परत निघाले, द्वारापर्यंत आले. रुक्मिणी मातेला मात्र आश्चर्य वाटलेलं आहे की सुदामा कोण आहे. त्याचं नाव ऐकताच भगवान श्रीकृष्ण परमात्मा पळतायत गेल्यासारखे कोण असावे, मनामध्ये आश्चर्य आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पळतायत, द्वाराच्या जवळ येत आहेत. सुदामजींना पाहतायत. नुसतं पाहिलं नाही, गेल्याबरोबर प्रेमाने आलिंगन दिलेलं आहे आणि ही मिठी जी आहे भगवान श्रीकृष्ण परमात्माने सोडली नाही. सुदामजींना अत्यंत आनंद झाला आणि आता जे द्वारपाल मध्ये येऊ देत नव्हते ना, तेच मात्र सलाम करू लागलेले आहे. म्हणतात ना, सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले. जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत तुम्हाला सलाम करते आणि तुमच्याकडे फक्त पैसा निघून जाऊ द्या, दुसऱ्याने त्यांना म्हणू द्या, कवते तर तुमच्या जवळचे पाहुणे आहेत ना, त्यांना जे आमच्या जवळचे नाही ते फार लांबचे आहेत. पण एकदा श्रीमंत व्यक्तीने आपलंसं केल्यानंतर मात्र गरीब सुद्धा श्रीमंत होत असतो. देवाच्या मनात आल्यानंतर काय होऊ शकत नाही. तसं महाराज या ठिकाणी सुदामजींना राजाने साक्षात आलिंगन दिल्यानंतर आता मात्र द्वारपाल जे आहेत ते काय बोलणार आहेत ते मात्र आता नतमस्तक होऊ लागले, हात जोडू लागले. सुदामजींच्या हाताला भगवान श्रीकृष्ण परमात्माने त्यात पकडलेले आहे. वृद्ध असणारे सुदामजी हळवार चालत चालत भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजमहालामध्ये घेऊन जात आहेत. सर्वजण सुदामजींच्या स्वागतासाठी तयार झालेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्माने सुदामजींना घेऊन गेले आणि असणारं जे राजसिंहासन आहे द्वारकेचं, त्या राजसिंहासनावरती सुदामजींना बसवलेलं आहे आणि स्वतः कृष्ण परमात्मा खाली बसलेले आहे. विचार करा, देवाच्या मनामध्ये आल्यानंतर काय होऊ शकत नाही. परमात्मा रंगाचाही राजा करतो. आता मला सांगा, जो त्या द्वारकेच्या राजसिंहासनावरती बसला, सामान्य गोष्ट आहे का? कोणी एखादा व्यक्ती द्वारकेच्या त्या राजसिंहासनापर्यंत जाऊ शकेल, बसू शकेल का? नाही. पण इथे मात्र साक्षात कृष्ण परमात्माने सुदामजींना राजसिंहासनावरती बसलेला आहे. कृष्ण परमात्मा खाली बसलेले आहे. मग मला सांगा, जो राजसिंहासनावरती बसला तो कोण झाला? कोण झाला? राजा झाला. काय परमात्म्याच्या मनामध्ये आल्यानंतर देव काय करू शकत नाही, रंगाचा सुद्धा राजा करू शकतो. तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होयला ना रंग त्याचा. देवाच्या मनामध्ये आल्यानंतर काय करू शकत नाही.
सुदामजींना उच्च आसनावरती बसवलेलं आहे. आता सुदामजींचं पाद्यपूजन करायचं आहे. सेवकांना सांगितलं जा सुवर्ण पात्र घेऊन या. गेले सुवर्ण पात्र घेऊन आले. सुदामजींच्या पायाखाली ठेवलेलं आहे. सुदामजींना सांगितलं यामध्ये पाय ठेवा. काही सेवकांना असं वाटलं पात्र ठेवलेलं आहे म्हणजेच आता पूजन करण्याकरता काही अक्षता लागतील, फुलं लागतील, पाणी लागेल. पण सांगू तुम्हाला देवाला याची गरज पडली नाही. कारण भगवान परमात्म्याने सुदामजींची ती अवस्था पाहिल्यानंतर पाण्याची गरज पडू दिली नाही. परमात्म्याला वाईट वाटलं का सुदामजींची ती अवस्था पाहून. पण सुदामजी भेटल्यानंतर जे सुख झालं ते सुखाचे जे अश्रू होते ते डोळ्यामध्ये आले आणि सुखाश्रू सुदामजींच्या चरणावरती पडले आणि त्याच अश्रूंनी सुदामजींचं पाद्यपूजन केलेले आहे. एका ठिकाणी संत महात्मे गोड वर्णन करतात. देखो सुदाम की दीन दशा, देखो सुदाम की दीन दशा, करुणा करके करुणामय रोवे, करुणा करके करुणामय रोवे, पानी परात को हाथ छुयो नहीं, नयन के जल से पग धोए, देखी सुदाम की दीन दशा, देखे सुदाम जी की दीन दशा, करुणा करेंगे करुणामय रोवे, पानी परात को हाथ छुयो नहीं, नयन के जल से पग धोए. पाण्याची गरज पडली नाही. अश्रूने सुदामजींची पाद्यपूजा केलेली आहे. पाद्यपूजन झाल्यानंतर आता मात्र भगवान परमात्मा म्हणतात सुदामजी चला बरेच दिवस झालेले असं वाटतं आहे तुम्ही स्नान केलं नाही. म्हणून सुदामजींना स्नान करण्याकरता घालण्याकरता त्या स्नानगृहामध्ये आणलेलं आहे, ज्याला आजच्या भाषेमध्ये बाथरूम असं म्हणतात. त्या स्नानगृहामध्ये सुदामजींना आणलेलं आहे. बसण्याकरता सुवर्ण पात्र आहे त्याच्यावरती महाराज सुदामजी बसलेले आहेत. चौरंग जो आहे त्याच्यावरती बसलेले आहेत. पाणी घेण्याकरता सुद्धा महाराज जे पात्र होतं ते सुवर्णाचं होतं. सर्वच सुवर्णाचे ते त्या ठिकाणी वस्तू होत्या. आणि आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं चला सुदामजींना स्नान घालायचं आहे. पहिल्यांदा पंचामृताने स्नान घातलं आणि नंतर पाणी टाकण्याकरता काही स्त्रिया येऊ लागल्या. तेवढ्यामध्ये सुदामजींनी विचारलं ह्या एवढ्या स्त्रिया कोण आहेत. कारण एक जण यायची, एक तांब्यावर पाणी टाकायचे निघून जायचे. पुन्हा दुसरी यायची तांब्यावर पाणी सुदामजींच्या अंगावर टाकायचे निघून जायचे. तिसरी यायची तांब्यावर पाणी टाकायचे निघून जायचे. सुदामजींना आश्चर्य झालं ना एवढ्या महिला कुठून आल्या. बुधरवाडीच्या तर नाही ना. कुठल्या आहेत एवढ्या महिला. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने आनंद वाटला मला सुद्धा. मागच्या वेळेला जे आपली भागवत कथा होत होती थोडीशी जागा जी होती संकुचित होती, पण आता जर पाहिलं तर व्यापक जागा सुद्धा आलेली आहे. सुंदर असं ह्या वर्षी सुद्धा तुम्ही चांगलं नियोजन केलं. बसण्याकरता हे जे स्टेज जे आहे ते सुद्धा छान तयार केलं. मंडप सुद्धा भरपूर आहे आणि मंडपामध्ये मला वाटतं जागा शिल्लक नाही. भरपूर महाराज काय आनंद आहे. भरपूर त्यामध्ये पुरुष मंडळींची जरी संख्या कमी असते तरी महिला मंडळांची संख्या भरपूर आहे. पण कमी पुरुषांची संख्या म्हणता येणार नाही. फक्त ते असे लांब लांब बसलेले आहेत. तसे ते लांबच बसतात. पण हरकत नाही तुम्ही कथेला येतात याचा काय आनंद थोडा आहे की काय. पुरुष मंडळी सुद्धा बहुसंख्येने आहेत. पाठीमागे आहेत, तिकडे आहेत. आता जागाच शिल्लक नाही मंडपामध्ये तर काय करावं. म्हणून मुदलवाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे यावर्षी मंडप कमी पडला म्हणजे मंडप तुम्हाला वाढवावा नाही. पण याच्याकरता तुम्हाला पुढच्या वर्षी मुक्ताताईंना आणावं लागेल. पण हरकत नाही. तुम्ही म्हणा बघा मुक्ताताई तुमची तुम्ही सेटिंग करून घेतली तसं नाही. बरं तुमची जर इच्छा असेल तर. नाही तर माझे तर 3 वर्ष झालेले आहेच. त्याच्यामुळे माझं काही म्हणणं नाहीये. परंतु चला काही हरकत नाही. प्रत्येक महिला येऊ लागेल. परमात्माने विचारलं एवढ्या महिला. देवाने सांगितलं सुदामजी या महिला कोण आहे माहित नाही. नाही माहिती. हे सर्व माझ्या पत्नी आहे. सुदामजींना आनंद झाला. सर्वांनी परमात्म्याने सुदामजींना स्नान घातलेलं आहे.
अंगावरती राजवस्त्र दिलेले आहे, ते परिधान केलेले आहे सुदामजींनी. देवाने सांगितलं चला भोजनाची वेळ झाली. पंचपक्वान्नाचं जेवण सुदामजींना दिलेलं आहे. यथोचित भोजन वगैरे केलं आणि बसले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या राजमहालामध्ये सुदामजींच्या समवेत गुजगोष्टी करतायत, गप्पा मारतायत. असा बराच वेळ निघून गेला. 2-3 दिवस थांबले सुदामजी. परंतु आता नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सुदामजी म्हणतायत, देवा आता मला गेलं पाहिजे. किती दिवस माणसाने राहिलं पाहिजे? पाहुणा हा फार फार 7 दिवसाचा असतो. 8व्या दिवशी पाहुण्याने गेलं पाहिजे, है की नाही? फार फार 7 दिवसाचे पाहुणे, आता गेलं पाहिजे ना. आणि मी तर 2-3 दिवस झाले आता इथे आहे, मला सुद्धा गेलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं ठीक आहे, हरकत नाही. परंतु काहो सुदामजी, आले तुम्ही मला भेटण्याकरता, पण वहिनीने काही दिलंय का? मला काही खाण्याकरता दिलंय का? सुदामजींनी कुरचोंडीला हात लावला आणि नाही म्हणणार तेवढ्यामध्ये सुदामजी विचार करतायत, मागे खोटं बोललो तर ही दशा झाली, आता जर खोटं बोललो तर काय होईल सांगता येणार नाही. सुदामजी खोटं बोललं नाही, खोटं बोलले नाही. कुरचोंडीवरती हात ठेवला, देवाकडे पाहतायत. भगवान परमात्माने सुदामजींचे तो चेहरा जो आहे तो जाणला. हात जिथे ठेवला होता, सुदामजींचा हात काढला, ती कुरचोंडी घेतली, सोडली, पाहिलं तर त्याच्यामध्ये पोहे आहे. भगवान परमात्म्याला आनंद झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे पोहे आहे ते मूठभर घेतले आणि तोंडामध्ये टाकणार, तेवढ्यामध्ये 16,108 समोर मूठभर आहे. आणि देवाला म्हणतात, देवा एकटं खायचं नाही, आम्ही वाटेकरू आहेत ना, अर्धांगिनी झालेला आहे तुमच्या, मूठभर जरी असलं एकट्यानं खायचं नाही, आम्हाला सुद्धा थोडं थोडं द्यावं लागेल. भगवान परमात्माने सर्वांना प्रसाद जो आहे रूपाने सर्वांना दिलेला आहे. आता थोडासा जो प्रसाद होता म्हणजे पोहे होते, भगवान परमात्म्याच्या हातामध्ये उरले. भगवान परमात्माने ते घेतले, तोंडामध्ये टाकले आणि ते पोहे खाल्ल्याबरोबर जगाचा बाप आतापर्यंत भरपूर वेळा परमात्माने भोजन केलं पण कधी ढेकर दिला नाही. सुदामजींचे थोडेसे पोहे खाल्ल्यानंतर जगाच्या बापाने भगवान श्रीकृष्ण परमात्माने तृप्तीचा ढेकर दिलेला आहे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. परमात्म्याला आनंद झाला. सुदामजींना वाटलं आता चला निघण्याची वेळ आलेली आहे, म्हणून देवाला सांगितलं, कृष्णा येतो. सुदामजी निघाले. पहिला पाऊल राजमहालाच्या, भगवान श्रीकृष्णाच्या राजमहालाच्या बाहेर टाकलं. मनामध्ये सुदामजी विचार करतात, मी निघालो पण माझा मित्र मला असा विचारत सुद्धा नाही, बाबा तू चाललास, तुला काही पाहिजे का, काही कमी जास्त विचारत सुद्धा नाही, पण माझ्या अंगावरती राजवस्त्र आहे, जाऊ द्या, इतके जरी मला मिळाले तरी माझा संसार चांगला होईल. तेवढ्यामध्ये पाठीमागून कृष्णाने आवाज दिला, सुदामजी. काय कृष्णा? सुदामजी तुम्हाला माहित नाही का, तुम्ही विसरलेले असावे का, तुमच्या अंगावरती जे कपडे आहेत ना ते माझे आहेत, तेवढे काढून द्या बरं. सुदामजींना आश्चर्य वाटलं, काय कृष्ण आहे, राजा आहे पण एवढेशे कपडे सुद्धा घेऊन देत नाही. सुदामजींनी ते काढून दिले. आपले पूर्ववत असणारे जे कपडे आहेत, फाटकी बंडी, गुडघ्यापर्यंत धोतर, पुन्हा ते परिधान केलं, हातामध्ये काठी आहे, पुन्हा ते जाणवून कपाळाला गंध आहे. पण सुदामजी नाराज झाले नाही. देवाने दिलं नाही म्हणून सुदामजी नाराज झाले. सुदामजी तसेच निघाले. मुखामध्ये परमात्मा चिंतन आहे. फक्त एक विचार करतायत, घरी गेल्यानंतर माझी पत्नी मात्र मला जरूर विचारेल, ज्यांच्याकडे तुम्ही गेला होता ते तुमचे मित्र काही दिले का, तिला काय उत्तर? मनामध्ये फक्त एवढा विचार केला. परंतु नंतर सुदामजी म्हणतात, चला तिला तर मी काहीतरी सांगेलच, पण माझं काय परम भाग्य आहे, देवाचं दर्शन घडलं, 2-3 दिवस सहवास मिळाला, चला याच्यापेक्षा भाग्य दुसरं कोणतं आहे. म्हणून सुदामजी हाच विचार करत करत निघाले. मुखामध्ये परमात्मा चिंतन आहे. काही दिवसाचा प्रवास करून सुदामजी घरी येत आहेत. बघतायत तर काय, सगळं परमात्माने बदलून टाकलेलं होतं. सुदामजींना फक्त राहण्याकरता सुवर्ण घर दिलेलं नाही, सोन्याचं घर दिलं नाही. सुदामजींच्या घरामध्ये फक्त अनुकूलता प्राप्त करून दिली नाही. ज्या शेजारणीचे पोहे होते ना, सुरा भगवान परमात्माने तिचं घर सुद्धा सोन्याचं करून दिलं आणि सुदामजींचं घर सुद्धा सुवर्ण केलं. दोघांचंच नाही तर पुढे शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, की राजा काय परम भाग्य त्या गावाचं, एक त्या सुदामजींच्यामुळे सर्व गाव जे आहे सुवर्णमय बनलेलं आहे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे असणारे जे औदार्यता आहे, परमात्म्याचं किती औदार्य आहे.
तुम्ही फक्त त्याचं चिंतन करा. तो ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. त्याला मागण्याची गरज नाही, तो देतच असतो. फक्त परमात्मा तुम्ही चिंतन करा. हे शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत. आता शेवट परीक्षिती राजा शुकाचार्यांना प्रश्न विचारतायत. हे मुनिवर्य, चला 7वा दिवस आलेला आहे. आज मला तक्षक नावाचा सर्प येणार आहे, दंश करणार आहे. आज माझा मृत्यू होणार आहे. पण जाता जाता हे मुनिवर्य, शेवटचा एकच प्रश्न आहे. मला सांगा, माझ्या जीवनामध्ये मृत्यू येणार आहे, संपूर्ण जीव जे आहेत त्यांना मृत्यू येणार आहे. पण मला सांगा हे मुनिवर्य, भगवान परमात्मा सुद्धा जन्म घेतो, पण भगवान परमात्म्याला सुद्धा अवतार संपवावा लागतो का? त्याला सुद्धा मृत्यू आहे का? शुकाचार्य सांगतात, हे राजा आई, देवाला मृत्यू नाही, देवाला आहे तो निजधाम. देवाला आहे तो निजधाम, पण देवाला सुद्धा अवतार कार्य संपवावं लागतं. तिथे तुम्ही आम्ही तर मनुष्य आहोत, आपल्याला सुद्धा एक दिवस जायचं आहे. तिथे तर परमात्मा आहे. त्यावेळेला परीक्षित राजा म्हणतो आहे, हे मुनिवर्य, आता एकच सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्माने आपलं अवतार कार्य कसं संपवलेलं आहे, एवढं तुम्ही मला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य राजा परीक्षितीला परमात्मा निजधामाला कसे गेलेले आहे, श्रीकृष्ण परमात्म्याचा निजधाम त्याचं वर्णन करतायत. ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा घरातील जे सगळे लोक जर आपण पाहिले, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा कारभार जो होता तो छोटा नव्हता. घरात माणसं भरपूर होती. 16,108 पत्न्या आणि प्रत्येक पत्नीला 10 मुलं, 1 मुलगी. प्रत्येक पत्नीला 10 मुलं, 1 मुलगी. अशा 16,108 होते. किती झाले सगळे? 1,77,000. किती झाल्या सगळ्या पत्न्यांचे एकूण मुलं किती झाले सगळे? 1,77,188. एवढे नुसते मुलं. जरा त्यांना तुम्हाला सांगू का, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता जर इलेक्शनला उभे जर राहिले असते ना, तर टप्पर नव्हती कोणाचे हे विरुद्ध पार्टीला फॉर्म भरायचे. कारण घरामध्ये सगळं मतदान होतं ना. कुणाला मागायची गरजच नाही किंवा मला प्रचार सुद्धा करायची गरज नाही. येऊ ना काहीच म्हणायची गरज नाही. सगळं घरातच होतं ना, हे नाही, सगळं घरामध्येच होतं, काही कमतरता नव्हती. बरं, याही पुढे जाऊन शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगतात, हे राजा, इतकंच नाही, प्रत्येक मुलांचे लग्न झाले आणि प्रत्येक मुलांना सुद्धा पुढे 10 मुलं पुन्हा 1 मुलगी. सगळ्यांचे लग्न झाले, सगळ्यांना पुढे 10 मुलं आणि 1 मुलगी. त्यांचे पुन्हा लग्न झाले, पुढे पुन्हा त्यांना 10 मुलं 1 मुलगी. मला असं वाटतं आहे की त्याचं एखादं राज्यच तयार झालं असेल. यादव कुळ फार मोठं होतं महाराज. एवढ्या हे यादव कुळामध्ये परमात्माची 8 पट्टा राण्यांपैकी असणारी 1 पत्नी, तिचं नाव आहे जांबुवती. जांबुवती, तिला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं साम. हा साम एवढा विचित्र होता. एक दिवस मित्रांच्या समवेत खेळण्याकरता वनामध्ये गेला. तिथे एक ऋषी होते, ते ध्यानस्थ बसलेले होते, तप करत होते. या मुलांनी त्या ऋषीची चेष्टा करायची ठरवली. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये काही लोकांची चेष्टा कधी करायची नाही. एक आई वडील, दुसरे गुरु, तिसरे साधू संत, यांची कधी चेष्टा करायची नाही. साधूची कधी चेष्टा करायची नाही. विचार तुमच्या मनामध्ये जरी आला पण करायची, आला तर मनातच राहू द्यायचा, पण करायची चेष्टा कधी करायची नाही. साधू अवहेलना ही पापाला कारणीभूत आहे, म्हणून साधूंची चेष्टा कधी करायची नाही. पण हा साम इतका विचित्र होता, त्यांनी काय केलं, त्या मित्रांनी ठरवलं की म्हणे एक काम करू, हे खरेच साधू आहे का हे पाहू. यांनी काय केलं, त्या सांबाला साडी नेसवली. मुलगा होता पण त्याला काय केलं, साडी नेसवली. पोटाला अशा चिंध्या गुंडाळल्या, पोट असं मोठं केलं गर्भवती सारखं. त्याला नटून थटून सजवून त्या साधूच्या समोर आणलं. पायातली पैंजण वाजवली. ते साधू चिंतनातून बाहेर आले आणि त्या मुलाने विचारलं, महाराज काय, ही आताच नवीन लग्न झालेली मुलगी आहे, गर्भवती आहे, सांगा बरं महाराज, हिला मुलगा होईल की मुलगी? साधून पाहिलं
ही मुलगी नाही मुलगा आहे, पोटाला चिंध्या गुंडाळलेल्या आहेत, माझी चेष्टा करतायत, साधून शाप दिला, तिला मुसळ होईल आणि हे मुसळ जे आहेत ना यांच्याच कुळाचा नाश करेल. साम जो आहे तो घाबरला, बाजूला आला, साडी सोडली, पोटाच्या असणाऱ्या ज्या चिंध्या होत्या त्या बाजूला केल्या, तिथून मुसळ पडलं. सांबाने विचार केला या मुसळाचा आता काय करायचं, घरी गेलं सांगितलं सर्व मला रागवते, हिनापेक्षा काय करावं. त्या मुसळाचा बारीक उटा केला, कूट केलं तयार, समुद्रात नेऊन फेकलं. त्याच्यामध्ये एक मोठा तुकडा सुद्धा शिल्लक राहिलेला होता. जे कूट समुद्रामध्ये फेकलेलं होतं त्याचे लव्हाळे तयार झाले. एक जो मोठा तुकडा होता ना तो एका माशानं गेल्या आणि त्या माशाला एका जरा नावाच्या पारध्यानं जाळ्यामध्ये पकडलं. तो मासा आणला, कापला, त्याच्यामध्ये हा मुसळाचा तुकडा जो होता तो दिसला. त्या जरा पारध्याला इतका आवडला, तो टणकदार आहे त्यानं पाहिलं, त्याने विचार केला हा बाणाच्या पुढे जर हा टणकदारचा तुकडा जोडला तर धनुष्याला हा बाण लावल्यानंतर जर एखाद्या प्राण्याला जर मारलं तर प्राणी मेल्याशिवाय राहणार नाही. त्याला त्याच्या त्या बाणाला ते पुढे तो टणकदार तुकडा लावला आणि इकडे मात्र प्रकार असा घडला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कुळामध्ये सर्व यादव जे आहेत ना अति संपत्तीनं उन्मत्त झाले. म्हणून लक्षात ठेवा महिला मंडळ पुरुष मंडळी, आपल्या जीवनामध्ये मुलांना तुम्ही संपत्ती जरूर कमवा, पण किती कमवा त्याची मर्यादा आहे. त्या संपत्तीनं मुलं उन्मत्त होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. पण अति संपत्ती मुलं उन्मत्त होण्याचं कारण आहे. म्हणून त्यांना संपत्ती न कमवता त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही ज्ञान प्राप्त करून द्या, सद्गुण जे आहेत ते प्राप्त करून द्या. मुलं त्याच्या जोरावरती जीवनामध्ये पुढे संपत्ती कमवतील, तर त्यांना तुम्ही संपत्ती कमवून ठेवू नका. संपत्ती ही विनाशाला कारणीभूत आहे. मुलांकडे काय पैसा आल्यानंतर ते म्हणतात चला मजा करू, दारू पितात, गुटखा खातात, सिगरेट ओढतात. हे कशामुळे? अति पैसा. म्हणून मला सांगायचं इतकंच आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कुळामध्ये सुद्धा अति संपत्ती झाल्यामुळे उन्मत्त झाले, सगळे मद्यप्राशन करू लागले आणि संपत्ती म्हणून एकमेकांच्या समोर भांडण करू लागले. भांडण जे होतं ते आवाक्या बाहेर गेलं. एवढं भांडण झालं, एकमेकांची महाराज एकमेकांच्या समवेत युद्ध करायचंच ठरवलं. म्हणून यादवांच्या समोर युद्ध झालं आणि ते युद्ध एवढं वाढलं, युद्ध करता करता ते यादव जे आहेत ना समुद्राच्या जवळ आले. त्यांच्या जवळचे शस्त्र जे होते ना ते संपले. मग आता शस्त्र नाही, एकमेकांना मारायचं कसं? मग समुद्रामध्ये जे लवाळ होते ना ते लवाळ उठू लागले आणि एकमेकांचे माना कापू लागले. एकमेकांचा नाश केला. सर्व यादव जे आहेत गतप्राण झाले, कोणीही शिल्लक राहिले नाही. उरले ते फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्मा. संपूर्ण यादवांचा नाश झाला. परमात्म्यानं पाहिलं, त्याचा विचार परमात्मा करतायत की कसे हे यादव सर्व नष्ट झाले. याचा विचार करीत असताना कृष्ण परमात्मा एका घनदाट अशा अरण्यामध्ये आलेत, वनामध्ये आलेत. एक विशाल असा पिंपळाचा वटवृक्ष होता. त्या वटवृक्षाला पाठ लावून उजवा पाय जो आहे डाव्या पायावरती ठेवून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या वटवृक्षाला असं डोकं लावून शांत चित्तप्रमाणे परमात्मा बसलेले आहे. विचार करतात हे कसं झालं असेल. तेवढ्यामध्ये गंमत अशी झाली, तो जरा नावाचा जो पारधी होता ना, झाडाच्या आड अगदी पाठीमागून त्याने पाहिलं की ह्या झाडाच्या आड पाय दिसतो आहे. तो पाय होता कृष्ण परमात्म्याचा. त्याने विचार केला पाय दिसतो आहे म्हणजे या ठिकाणी एखादा प्राणी असावा. अचूक धनुष्याला बाण लावला, बाण मारला. तो बाण लागला कृष्ण परमात्म्याच्या अंगठ्याला. त्याच्यातून रक्तस्राव होऊ लागला. तेवढ्यामध्ये तो जरा पारधी विचार करतो आहे बाण लागलेला आहे, रक्तस्राव होतो आहे, म्हणजेच आता तो प्राणी कुठे जाऊ शकणार नाही. काय झालं म्हणून तो जरा पारधी पुढून पाहिला आला तर नेमका कृष्ण परमात्मा बसलेले होते. त्यांच्या पायाला तो बाण लागलेला होता. जराने पाहिलं, डोळ्यात अश्रू येऊ लागले. हात जोडले परमात्म्याला म्हणू लागला हे भगवंता क्षमा कर, माझ्याकडनं केवढीही चूक झाली, तुमच्या पायाला मी बाण मारला. भगवान श्रीकृष्ण परमात्माने सांगितलं हे पारध्या तू शांत बस. का? हे जे तू केलं ना हे माझंच मागच्या जन्माचं काहीतरी कर्म आहे. काय? हे बघ जरा पारध्या, मागच्या जन्मामध्ये तू वाली होतास आणि मी मागच्या जन्मामध्ये राम होतो. एक लक्ष देऊन ऐका. कोण होतो मी? राम होतो आणि तू मागच्या जन्मामध्ये वाली होतास.
माझा आणि तुझं काही वैरत्व नव्हतं, पण तरी सुद्धा मी झाडाच्या आड उभं राहून वाली तुला मारलं. ये यथामान प्रबद्धन्ते, मागच्या जन्मामध्ये मी तुला झाडाच्या आड उभं राहून बाण मारला, म्हणून ह्या जन्मामध्ये तू आली जरा झाला म्हणजे पारधी झाला, आणि या जन्मामध्ये तू मला झाडाच्या आड उभं राहून बाण मारला. ये यथामान प्रबद्धन्ते, जैसी करणी वैसी. तू नाराज होऊ नको. या ठिकाणी महाराज रूपक जोडलेला आहे. जरा पारधी म्हणजे कोण आहे? हा शेवटचा मृत्यू आहे. बाण मारला तो यमरूपी बाण आहे. अचूक बाण यमाचा लागत असतो, कधीही व्यर्थ जात नाही. शेवटचा बाण लागल्यानंतर जसा माणूस मृत्युमुखी पडतो, तसाच हा भगवान परमात्म्याला सुद्धा लागलेला बाण आहे. परमात्म्याने विचार केला, आता मात्र मला निजधामाला जायचं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने संपूर्ण आपलं जे शरीर आहे त्याच्या बाबतीमध्ये विचार केला की आता मलाही निजधामाला जायचं आहे. म्हणून भगवान परमात्म्याने आपला कृष्ण जो अवतार आहे तो अवतार कार्य संपवायचं ठरवलं. म्हणून भगवान परमात्मा तिथून अदृश्य झाले आणि आपलं जे शरीर आहे ते गुप्त करून पुन्हा परमात्मा वैकुंठामध्ये निघून गेलेले आहे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेले. हे राजा परीक्षितीनं श्रवण केलं आणि विचार करतो आहे, देवाला जर निजधाम आहे, देवाला जर जाणं आहे एक दिवस, तर मी तर माणूस आहे, मला सुद्धा एक दिवस जायचं आहे. इथे राहण्याकरता कोणीही आलेलं, इथे प्रत्येकाला जायचं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. जीवन म्हणजे भाड्याने घेतलेली खोली आहे, एक दिवस ती खाली करायची आहे. आपण सुद्धा या जगतामध्ये येणं म्हणजे एक भाड्याने खोली घेतल्याप्रमाणे आहे. मालकाची जर ऑर्डर आली आमची खोली खाली करा, आपला मालक कोण आहे? भगवान परमात्मा. त्यांनी जर सांगितलं खोली खाली करा, मग आपलं काही चालतं का? डॉक्टरांचं MBBS DHMS MD काहीच कोणाचं काही चालत नाही. एक दिवस महाराज हे सर्व सोडून द्यायचं आहे
सर्वांना या कथेच्या माध्यमातून माझी एकच विनंती करून सांगणं आहे, जीवनामध्ये तुम्ही भरपूर पैसा कमवा. मी नाही म्हणत नाही, पैसा कमवा, कारण कबीर महाराजांचा दोहा आहे, मी तुम्हाला आता सांगितलं ना, जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, आणि अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले. पैसा जरूर तुम्ही कमवा. 5 एकर शेती जर असेल तर 10, 15, 20 एकर कशी होईल याच्याकडे लक्ष द्या. 40-50 लाखाचा बंगला असेल तर एखाद्या कोटीपर्यंत बंगला जाऊ द्या, चांगल्या बंगल्यामध्ये तुम्ही राहा. साधी जर तुमच्याकडे गाडी असेल तर फॉर्च्युनर घ्या, पजेरो घ्या, BMW घ्या, चांगल्या मोठमोठ्या गाड्या घ्या. मी नाही म्हणत नाही, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या तुम्ही 1 कोटीच्या बंगल्यामध्ये राहता आहात ना, त्याच 1 कोटीच्या बंगल्यामध्ये राहत असताना फक्त दिवसातून फक्त एकदाच विचार करा, जरी मी या 1 कोटीच्या बंगल्यामध्ये राहत असलो ना, तरी एक दिवस हा बंगला मला सोडून जायचा आहे. बस एवढं जरी विचार तुम्ही केला तर जीवनामध्ये तुम्ही सुखी पडाल. माणसं मृत्यूला विसरले म्हणून सुखी नाही, मृत्यूला जर एकदा दिवसातून त्याचं जर चिंतन केलं तर माणूस दुःखी होऊ शकणार नाही. राजा परीक्षिती सुद्धा विचार करतो आहे, बस माझी आता जाण्याची वेळ आलेली आहे, मला जायचं आहे. इथे राहण्याकरता परमात्मा सुद्धा नाही, त्याला सुद्धा निजधामाला जायचं, मला सुद्धा जावं लागणार आहे. ठरल्याप्रमाणे शृंगी ऋषींचा जो शाप होता तो खरा ठरला. राजा परीक्षितीला तक्षक नावाचा सर्प दंश करण्याकरता निघालेला आहे. जन्मयजातिक असणारे जे 4 पुत्र आहेत परीक्षिती राजाचे, त्यांनी मात्र सर्प यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये सर्व जगातील सर्प येऊ लागले, मरू लागले. काही सर्पांनी इंद्राचा आश्रय घेतला. मग मात्र परिणामतः काही जे सर्प आहेत ते जिवंत राहिले. त्यातील तक्षक नावाचा सर्प निघाला आणि राजा परीक्षितीला दंश करण्याकरता निघाल्यानंतर शुकाचार्याने सांगितलं, हे राजा, आता ही शेवटची वेळ आहे, निर्याणाची वेळ आहे. एक गोलाकार महाराज प्रभू चिंतनाचं वलय तयार झालं. मध्यंतरी परीक्षिती राजा बसलेला आहे, तर नीट लक्ष देऊ नका. मध्यंतरी राजा परीक्षिती बसलेला आहे आणि आता प्रभू चिंतन करण्याच्या अगोदर राजा परीक्षितीने विचारलं, हे मुनिवर्य, मी जातो आहे. हो, प्रभू चिंतन श्रवण केलं, आनंद वाटला, पण आता शुकाचार्य शेवटचा प्रश्न विचारताय. तो शेवटचा प्रश्न कोणता आहे, जरा नीट लक्ष देऊ नका. शुकाचार्य म्हणतात, हे राजा, 7 दिवस मी तुला भगवान परमात्माने नाना प्रकारचे अवतार धारण केले, त्याचं तुला कथाभाग तुला श्रवण घडवला, तू केलास. श्रीमद भागवत कथा तू श्रवण केलीस. शेवटचं विचारण आहे, हे सर्व श्रवण केल्यानंतर आज 7व्या दिवशी तुला काय वाटतं आहे, मरणाच्या बाबतीमध्ये तुझा काय विचार आहे, हा प्रश्न ज्यावेळेला शुकाचार्य विचारतात त्यावेळेला राजा परीक्षिती म्हणतो आहे, हे मुनिवर्य, आता माझं जीवन हे असं झालेलं आहे, मला आता जन्मही नाही आणि मरणही नाही, अशी अवस्था मला माझी प्राप्त झालेली आहे. हे शब्द शुकाचार्याने ऐकल्यानंतर त्यांना मात्र आनंद झाला आणि आता राजा परीक्षिती त्या वलयाच्या ठिकाणी बसलेला आहे. नामचिंतन चालू आहे. पुष्पक विमान परमात्माचं आलेलं आहे घेण्याकरता. राजा परीक्षितीला दंश करण्याकरता तक्षक नावाचा सर्प आलेला आहे. त्यांना दंश केल्यासारखं झालं, परंतु आता नामचिंतनाचं वलय होतं आणि ऋषीचा शाप होता, त्यामुळे तो खरा ठरण्याकरता तक्षक नावाच्या सर्पाने दंश केला. परिणामतः काही ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे की राजा परीक्षिती घाबरला, मग तिथून निघून गेला, मग पुन्हा राज्यकारभार करू लागला. पुन्हा त्याच्या डोक्यामध्ये मुकुट होता, मनाला घाबरला, मग ते बोर खाण्याकरता दिला. त्याच्यामध्ये तिकडे ते चिंतन फार वेगळं आहे, जाऊया तिथपर्यंत ते चिंतन नाहीये. आणि तसंच राजा परीक्षितीने 7 दिवस कथा श्रवण केल्यानंतर तो घाबरेल का? नाही. असं कुठे चिंतन आलेलं असेल तर मला माहित नाही, तुम्हाला ऐकलं असेल तर सोडून द्या. मी जो कथाभाग सांगते आहे तो गोड आहे, सुंदर आहे. अशा प्रकारे तक्षक नावाच्या सर्पाने दंश केला. परिणामतः राजा परीक्षित शरीर जे आहे ते त्याच ठिकाणी पडलेलं आहे. पुष्पक विमानामध्ये प्राण घेऊन भगवान परमात्मा स्वतः त्या ठिकाणी आलेले आहे आणि राजा परीक्षितेचा जो प्राण आहे आपल्या सर्पामध्ये भगवान कृष्ण परमात्माने विलीन करून घेतलेला आहे. अशा प्रकारे राजा परीक्षितीला 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती झालेली आहे. तीच मोक्षाची प्राप्ती पुढे आपल्याही जीवनामध्ये परमात्म्याने करून देव, हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने परमात्म्याचा जयघोष करा. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा परीक्षितीला मोक्षाची प्राप्ती होण्याच्या अगोदर राजा परीक्षितीनं
जो नामचिंतनाचा गोड श्लोक गायलेला होता, श्रीमद भागवतातला शेवटचा श्लोक गाऊया आणि ह्या कथेला पूर्ण विराम देऊया. सर्वांनी हात जोडा. हृदयापर्यंत सर्वांनी हाताना डोळे बंद करा. हात जोडा. हृदयापर्यंत आणा. डोळे बंद करा. डोळे बंद करा. माझ्याकडे पाहू नका. डोळे बंद करा सर्वांनी. आणि श्रीमद भागवतामध्ये असणारा जो शेवटचा श्लोक आहे तो श्लोक सर्वांनी गा. पुढे आपल्याही जीवनामध्ये परमात्मा मोक्ष प्राप्ती करून देणार आहे. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रमाणो दुःख शमनस तं नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रमाणो दुःख शमनस तं नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रमाणो दुःख शमनस तं नमामि हरिं परम. तं नमामि हरिं परम. ओम शांति शांति शांति. बोला. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच ठेवा. कोणी उघडू नका. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगा, हे भगवंता, आम्ही गेली 7 दिवस झाले तुझी कथा श्रवण करतो आहे. राजा परीक्षितीला जशी तू मोक्ष प्राप्ती करून दिली तसा आमच्याही जीवनामध्ये पुढे आम्हाला मोक्ष प्राप्ती करून दे आणि आमची जीवन प्रमाणात सुंदर बनावी याकरता तुझा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे. आमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आम्हाला भरभरून मिळू दे. हीच सदिच्छा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी करा. सर्वांनी परमात्म्याची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि अंतःकरणातले सर्व विचार जे आहेत परमात्म्याला सांगा. तो परमात्मा तुमच्या अंतःकरणातील इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी हळूहळू डोळे उघडा आणि एकदा मोठ्या प्रेमाने परमात्म्याचा जयघोष करा. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. नामचिंतनाचं महात्म्य या ठिकाणी शेवटी वर्णन केलेलं आहे. मोक्ष प्राप्ती करता देवाचं नामचिंतन महत्वाचं आहे. पुढे सुद्धा परमात्मा एक अवतार धारण करणार आहे. तो अवतार म्हणजे कलंकी अवतार आहे. जर पुढे जर लोक असेच पापी जर वाहू लागले तर देव कलंकी अवतार धारण करून सर्वांचा नाश करतील. त्यावेळेला परमात्मा कुठे अवतार धारण करणार आहे आणि कसा अवतार धारण करणार आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. करारविंदे पदारविंद मुखारविंदे निनवेशयन्तं वटस्य पात्रस्य कुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारी हे श्रीकृष्ण गोविन्द हरे करारविंदे पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं
बालम मुकुंदम मनसा स्मरामी अशा प्रकारे परमात्मा अवतार धारण करतील आणि पुढे दुष्टांचा नाश करून संजनांचा संभाळ करतील. म्हणून इथून पुढे उद्धार जर करून घ्यायचा असेल तर फक्त एकच आपल्याकडे परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय पर्याय आपल्या समोर पुढे शिल्लक राहणार नाही. पण परमात्म्याचं नाव घ्या आणि आपलं जे जीवन आहे त्याच्या चरणांमध्ये समर्पित करा. झालेली ही श्रीमद भागवत कथा तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणारविंदी ही कथा समर्पित करू. आपण सर्व श्रोते मंडळी आपल्याही चरणारविंदी कथा समर्पित करू. कथेला पूर्णविराम देण्याच्या अगोदर गेली 7 दिवस झाले आम्ही या ठिकाणी राहतो आहे. ज्यांच्याकडे आमचं राहणं आहे आमच्या मामी आहेत, आमचे आदरणीय दत्ता भाऊ आहेत, अगदी त्यांच्या 3 बहिणी आहेत. त्यांनी सांगितलं 4थी बहीण म्हणजे आमची मुक्ताताईच आहे. कुठे जर महाराज जेवायला जरी घेऊन जायचं तरी दत्ता भाऊ अगदी घेऊन जातात. अगदी बहिणीवत माझ्यावरती प्रेम केलं सर्वांनी. 7 दिवस झाले बरंच प्रेम दिलं. एक जाता जाता सांगून जाते, आपण नुसतं 7 दिवस मला प्रेम दिलं नाही तर गेली 3 वर्ष झाली आपण सर्वजण मला प्रेम देतात. या प्रेमामुळेच मी या ठिकाणी येते आहे. नाहीतर जर पाहिलं तर बाकीच्या ठिकाणी आम्ही कथेचं मानधन असो किंवा कार्यक्रमाचं मानधन असो लोकही देतात, आम्ही सुद्धा आदराने घेतो. पण इथे मात्र आम्ही तेवढा हट्ट करत नाही. आणि जरी केला तरी मुदरवाडीकर ग्रामस्थ जे आहेत आमचा हट्ट पुरवल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्वच आपण सर्व महिला मंडळ पुरुष मंडळी अत्यंत सर्वांनी प्रेम दिलेलं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की मी फक्त प्रेमाची भुकेली आहे. सर्वच माझ्यावरती प्रेम करतात. झाले 7 दिवस झाले ते प्रेमाचे दिवस जे आहेत कसे निघून जातात आपल्यालाही कळत नाही. गोड असे सर्वांनी मला प्रेम दिलं. ह्याच प्रेमाची भुकेली आहे. पुढे जर कधी आयुष्यामध्ये जर प्रेमाची कमी पडली तर असंच प्रेम माझ्यावरती करत राहा. पुढे येण्याचा साथ दिन का तुम्हारा हमारा मिलन साथ दिन का तुम्हारा नंतर तर कथा झाल्यानंतर कधी येण्याचाही योग येत नाही. आता इथून जर कधी जाण्याचा योग आला तरी सुद्धा मला वेळ भेटत नाही. परंतु आनंद वाटतो. 7 दिवस आनंदाचे निघून गेले. तुम्हाला सुद्धा उद्या काल्याचं कीर्तन झाल्यानंतर संध्याकाळी मला वाटत नाही तुम्हाला करमेल म्हणून. वेळ जर झाली 2 वाजले तर लगेच तुम्ही म्हणाल चला कथेची वेळ झालेली आहे. हे आनंदाच्या दिवसाचे निघून गेले. अत्यंत प्रेम दिलं. सर्वांच्या प्रेमाला नतमस्तक होती आहे. या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते जे आहेत आमचे आप्पा जे आहेत ते आहेत आमचे दौलत अण्णा नबळे आहेत, आमचे थोरात अण्णा आहेत. आम्ही ज्यांच्याकडे राहतो आमचे ते जिजा, त्यांना सगळे जिजाच म्हणतात प्रेमाने, ते पण आहेत. अगदी खूप चांगले माणसं आहेत. ज्यांच्याकडे माझं कथेच्या निमित्ताने भोजनाला जाणं झालं. MIDC मध्ये जेवायला गेले होते. गोड पुरणाच्या पोळ्या त्यांनी केल्या. आज मी सगळे ज्यांच्याकडे जेवण केलं त्यांच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर भरपूर दुःख आहे. परंतु याही दुःखाच्या प्रसंगामध्ये त्यांनी गोड अशा पुरणाच्या पोळ्या केल्या. आनंद सर्वांनी दिलेला आहे. पुन्हा फराळासाठी सुद्धा काल आमचे बाबा जे आहेत फेटेवाले लाल फेटेवाले बाबा त्यांच्याकडे सुद्धा रामभाऊ दादा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. चांगली माणसं आहेत सगळे. सकाळी मी त्यांच्याकडे फराळाला गेली होती. ते सुद्धा अत्यंत सगळे चांगली माणसं.
मळ्यामध्ये सुद्धा जे त्यांच्याकडे आम्ही गेलेलो होतो, ज्यांना 5 का 6 नाती आहेत, ते म्हणतात आमच्या जीवनात दुःख आहे, मुलगा नाही. मी सांगत असते जीवनात तसं काही मानायचं नाही की दुःख आहे म्हणून, आहे की नाही. तुम्हाला जर फार वाटत असेल की यांच्या लग्नाकरता आम्हाला त्रास होत असेल तर त्याच्यातले 2-3 जणी मला देऊन टाका, मी घेऊन घेते, आहे की नाही. फक्त तुम्ही पाणी सोडा म्हणजे झालं. पण तुमचं सुद्धा मन करणार नाही की त्या मुली द्यावं म्हणून, त्यावेळी मी घेण्याकरता तयार आहे. पण दुःख मानू नका, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. असंच प्रेम आपण सर्वांनी मला द्यावं, माझ्यावरती प्रेम करत राहावं, हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते आहे. आमचे जे माझ्यासोबत आलेले आमचे सहकलाकार आहेत, आमचे रामभाऊ आहेत, आदरणीय आमचे जनक महाराज आहेत, माझ्यावरती अगदी बहिणीवत प्रेम करतात. लहानपणापासून आम्ही अगदी सोबतच आहोत. कमीत कमी 15-16 वर्ष झाले, आहे की नाही रामभाऊ. आम्ही सोबतच आहेत, 15-16 वर्ष झाली. आम्ही कथा प्रत्येक ठिकाणी सोबत करतो. आमचे जनक महाराज आहेत, प्रत्येक ठिकाणी 15-16 वर्षांचं आमचं हे प्रेम आहे. अगोदर आमचे रामभाऊ महाराज आदरणीय हरिभक्तप्राण आमच्या गान कोकिळा गोदावरीताई मुंडे यांच्याबरोबर ते होते बरं का अगोदर. म्हणजे एक साधारणतः 8-9 वर्ष त्यांच्याबरोबर ते राहिले. बऱ्याच कॅसेटी ज्या आहेत गोदावरीताईंच्या त्यांनी वाजवलेल्या आहेत. आणि त्यानंतर माझ्यासोबत कथेला जिथे माझी कथा असेल तिथे अगदी बहिणीवत माझ्यावरती प्रेम केलं. दोघांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आहे. आदरणीय आमचे निलेश भैया सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. माझा आवाज ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, आमचे किशोर साऊंड सिस्टीमवाले जे ववा त्या गावचे आहेत, आमचे दादा गोड अशी सिस्टीम ज्यांनी ज्याची ऑपरेटिंग केलेली आहे. आनंद वाटला, कधी अडचण येऊ दिली नाही. त्यांना बोलायचं काम पडलं नाही की आवाज वाढवा कमी करा, काहीच नाही. सुंदर अशी सिस्टीम आहे. दादांना सुद्धा धन्यवाद देते आहे. सर्वांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा नतमस्तक होती आहे. आणि आदरणीय आमचे थोरात अण्णा जे आहेत 1-2 मिनिटं बोलणार आहेत. 2 मिनिटासाठी सर्वांनी बसून राहा. प्रमाणे यावर्षी सुद्धा गावातील ही पंच कमिटी त्यांनी जो सप्ता महाराजांचा पुण्य सोहळा सादर करत आहेत. 3 वर्ष झाली, गेले 3 वर्ष सौभाग्यवती मुक्ताताई सोनवणे त्यांच्या कोकिळ कंठातून आपण हे हरिकीर्तन जो ऐकतो त्या कीर्तनातून ताईच्या भक्तीतून, त्यांच्या भावस्पर्शातून, शब्दातून, गायनातून हे सर्व मुद्रवडी परिसर गावात आजूबाजूची गावं यांना ताई